नमो बुद्धाय। नमो बुद्धाय। आज या ठिकाणी ऐतिहासिक बुद्धविहार धम्मभूमी या ठिकाणी या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करत आहोत। बुद्धविहार समन्वय समितीच्या 4थ्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेत आहोत। खरं तर ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1200 वर्षानंतर परागंदा झालेला बुद्ध धम्म या ठिकाणी स्थापन केला, बुद्ध धम्माची पुनर्स्थापना करण्याचा या ऐतिहासिक देहू रोडला मिळाला, त्या ठिकाणावरून आज आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये आहोत। तर या ठिकाणावरूनच या राष्ट्रीय अधिवेशनाच्या 4थ्या अधिवेशनाच्या निमित्ताने जे उल्हासनगरला आहे त्या निमित्ताने या बुद्धविहार समन्वय समितीचे केंद्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध हे या ठिकाणी आहेत। तसेच आमचे मार्गदर्शक बुद्धविहार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष भीमपुत्र टेक्सासदादा गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी आहेत। त्यासोबतच बुद्धविहार समन्वय समितीचे आनंद हे सुद्धा या ठिकाणी आहेत। मी या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून त्यांना विनंती करतो की आजच्या या बुद्धविहार समन्वय समितीच्या 4थ्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने आपण मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या माध्यमातून देशातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या सर्व लोकांपर्यंत बुद्धविहारांच्या 4थ्या राष्ट्रीय अधिवेशनाचं निमंत्रण जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। बुद्धविहार समन्वय समिती अधिवेशनाच्या आयोजनासाठी फक्त पुढाकार घेत आहे। हे अधिवेशन बुद्धविहार समन्वय समितीचं नाही। मग हे अधिवेशन कशाचं आहे? देशामध्ये जेवढे बुद्धविहार असतील त्या सगळ्या बुद्धविहारांचं हे राष्ट्रीय अधिवेशन आहे। त्याच्यामध्ये हीनयानी आहेत, महायानी आहेत, तंत्रयानी आहेत, वज्रयानी आहेत। त्यामध्ये शिलोंचे बौद्ध आहेत, इथले बंगालचे बरुआ बौद्ध आहेत, चकमा बौद्ध आहेत, लामा बौद्ध आहेत, तिबेटियन बौद्ध आहेत। जो बौद्ध उपासक बुद्धाच्या विशुद्धी मार्गाला फॉलो करतो त्याचा प्रवाह कोणताही असो, मग ते धम्मपाल अनागारिकाच्या माध्यमातून पुढे येऊन, दलाई लामांच्या माध्यमातून पुढे येऊन, संघरक्षित बंतेजींच्या माध्यमातून पुढे येऊन, की बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीनंतर त्या माध्यमातून ते पुढे येऊन, शेवटी आम्ही सगळेच्या सगळे बौद्ध आहोत आणि म्हणून बौद्धांनी वर्षातून 2 दिवस कॉमन मिनिमम प्रोग्राम घेऊन एकत्र बसलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, काही निर्णय घेतले पाहिजेत आणि वर्षभर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। पहिलं राष्ट्रीय अधिवेशन नाशिकला झालं 2023ला, 2024ला पुण्याला झालं, 2025ला तिसरं राष्ट्रीय अधिवेशन संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला झालं आणि 2026ला हे 4थं राष्ट्रीय अधिवेशन कोकण प्रदेशामध्ये, मुंबई प्रदेशामध्ये उल्हासनगरच्या शहीद जनरल अरुण वैद्य टाउन हॉल, उल्हासनगर 3, जिल्हा ठाणे
या ठिकाणी होत आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पूजनीय डॉक्टर भदंत उपगुप्त महास्तवीर, जे पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण केंद्र आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होऊ घातलेलं आहे. 28 फेब्रुवारी शनिवार आणि 1 मार्च रविवार 2026 रोजी हे अधिवेशन त्या ठिकाणी होईल. याचं उद्घाटन कामगार नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड, जे अंबरनाथला राहतात, तर त्यांच्यापेक्षा दुसरा उद्घाटक म्हणून योग्यतेचा या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे समारोपाच्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि विश्वस्त यशवंतराव आंबेडकर यांचे चिरंजीव बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे प्रमुख पाहुणे असतील आणि समारोप त्यांच्या भाषणाने होईल. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे महाबोधी विहार बौद्ध गयेचं जे आहे ते मुक्त करण्यासाठी त्यांनी अलीकडच्या काळात जे पुढाकार घेतला आणि त्या आंदोलनाला देशभर नव्हे जगभर त्याला एक स्वरूप दिलं, ते आकाश लामा आणि तमिळनाडूचे बौद्ध नेते जी मोहनन हे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे राहतील आणि समारोपाच्या कार्यक्रमाला बुद्धिस्ट समाज संघ गोंदियाचे अध्यक्ष उमेश नागदिवे आणि राजस्थानचे बौद्ध नेते भेरूलाल नामा बौद्ध हे त्या कार्यक्रमाचे समारोपाच्या कार्यक्रमाचे अतिथी राहतील. हे अधिवेशन आम्ही महिलांना आणि युवकांना समर्पित करीत आहोत. महिलांच्या सत्रामध्ये देशातील महिला प्रतिनिधी बोलतील आणि त्याचं अध्यक्षस्थान दिल्ली विद्यापीठाच्या प्रोफेसर डॉक्टर हेमलता ताई महेश्वर ह्या अध्यक्षता करतील आणि त्या चर्चासत्राचा विषय बुद्धविहार संस्कृती निर्माण करण्यासाठी महिलांची भूमिका काय असेल, तर या विषयावर गुजरातच्या डॉक्टर रंजना वाणकर, मध्य प्रदेशच्या स्नेहलता चौकीकर, वाशिमच्या डॉक्टर राधा पहाडे, दिल्लीच्या शिलाताई जांभूळकर, केरळच्या मृदुला देवी, मुंबईच्या सुधा मोहिले, कोकणमधून घनश्याम तळवटकरांची मुलगी प्राचार्य रंजना घनश्याम तळवटकर, जिल्हा न्यायाधीश म्हणून ते निवृत्त झाले त्या सुधाताई मनवर, ग्रासरूटमध्ये बौद्ध महिलांमध्ये काम करणाऱ्या आणि विशेषतः अनाथ मुलांमध्ये काम करणाऱ्या नंदाताई वंजारे,
एक मुस्लिम महिला जी पाली भाषेवरती काम करते आहे आणि धम्मलिपीवरती काम करते आहे, प्राध्यापिका झेबा शेख. कल्याणच्या आंबेडकरी विचारवंत प्राध्यापिका डॉक्टर अनुप्रिया खोब्रागडे. रायगडच्या ॲडव्होकेट डॉक्टर नीता गंगावणे. पुण्याच्या रंजना भागवत, छाया डोळे आणि उल्हासनगरच्या माधुरी भालेराव. या महिला या सत्रामध्ये आपली भूमिका मांडतील आणि याच्यावर चर्चा करतील आणि मार्गदर्शन पण करतील. याचं प्रास्ताविक महिलांच्या संघटिका स्मिताताई खैरनार आणि सूत्रसंचालन मेहराताई गायकवाड या करणार. युवकांच्या सत्राचाही विषय वर्तमान अवस्थेत युवकांची शक्ती, धम्मक्रांतीमध्ये काय भूमिका आहे युवा शक्तीची, तर या विषयावरती जो परिसंवाद होते आहे, चर्चासत्र होते आहे. तर गोव्याचे, ज्यांना आम्ही गोव्याचा आंबेडकर म्हणतो, डॉक्टर उल्हास आंबेडकर, त्यांचं आडनाव चांदेलकर आहे पण आम्ही त्यांना आंबेडकर म्हणतो, ते अध्यक्ष राहतील. आणि त्यामध्ये देहू रोड धम्मभूमीचे राहुल खांडेकर, सुप्रीम कोर्टाचे तरुण वकील ॲडव्होकेट अभिषेक राज सिंग दिल्ली, तामिळनाडूचे डॉक्टर भारती प्रभू, प्रतापगड उत्तर प्रदेशचे प्राध्यापक अभिनिवेश कुमार सरोज, टीचच्या स्कॉलर ज्या दिल्लीला असतात प्रांजली कुरील, सासाराम बिहारमधून प्रीती बहेन, पुण्याच्या वनश्री वनकर, नागपूरच्या सुविता विश्वनाथ लोखंडे, नाशिकचा युवक डॉक्टर प्रबुद्ध खरे, अमरावतीचा समता सैनिक दलाचा कार्यकर्ता देवेंद्र खांडेकर, उल्हासनगरचे प्राध्यापक राजेश सोनवणे, मुंबईचे अमोल बोधीराज आणि औरंगाबादचे प्राध्यापक भारत शिरसाट हे युवक या सत्रामध्ये चर्चा करतील. तिसरा जो अभिनव कार्यक्रम घेतला तर ते पॅनल डिस्कशन ठेवलेलं आहे. तर ते पॅनल डिस्कशनचं सूत्र सांभाळतील IITN राजेश कांबळे. आणि यामध्ये जे भाग घेणार आहेत ते रमेश कटके, डॉक्टर पल्लवी दराडे ज्या IRS आहे, प्राध्यापिका विशाखा कसबे नाशिकच्या, प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंद्रे अमरावती आणि डॉक्टर अक्षम दिलीपराव आंबेडकर जे मुकुंदराव आंबेडकरांचे नातू आहेत, उस्मानाबादचे डॉक्टर सुधीर कांबळे आणि पाली मुंबई विद्यापीठाचे पाली विभागाचे प्राध्यापक राहुल राव हे या पॅनल डिस्कशनमध्ये सहभागी होतील. आणि त्यांचा विषय आहे बुद्ध विहार संस्कृति निर्माण एवं धम्म क्रांति गतिमान करने में युवा और महिलाओं की भूमिका. बुद्ध विहार समन्वय समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अशोक सरस्वती आणि महासचिव म्हणून डॉक्टर आनंद भालेराव हे मुख्य आयोजक आहेत. आणि मुख्य संयोजक म्हणून महेंद्र बुद्धरत्न, ज्यांना आम्ही बारसागडे त्यांच्या आडनावानं ओळखतो, मेहराताई गायकवाड, धरमदास दवले, सदानंद जाधव, सिद्धार्थ साळवे, दिगंबर हजारे, अशोक पंडागडे, पारिशनाथ जगताप हे मुख्य संयोजक आहेत. आणि यामध्ये
मार्गदर्शक समिती, विषय नियामक समिती, निवास समिती, धम्मनिकाय स्मरणिका प्रकाशन समिती, भोजन समिती, शिष्टाचार समिती, आर्थिक नियोजन समिती, प्रचार समिती, प्रसिद्धी समिती, महिला व्यवस्थापन समिती, मंच सजावट, निमंत्रक समिती अशा 100 लोकांची ही आयोजन समिती निर्माण करण्यात आली आणि हे 100 लोक गेल्या 1.5 महिन्यापासून या अधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी राबत आहे। या अधिवेशनासाठी देशातील 700 प्रतिनिधी उपस्थित राहतील। त्यापैकी 300 प्रतिनिधी देशाच्या वेगळ्या वेगळ्या राज्यातून येतील आणि ते निवासी राहतील आणि 400 प्रतिनिधी हे मुंबई उल्हासनगर प्रांतातील राहतील, जे निवासी राहणार नाही। या अधिवेशनाच्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून सुविध धम्मप्रचारक, बुद्धविहाराचे प्रतिनिधी, त्यांना शक्य आहे त्यांनी स्वखर्चानं यावं। तुमच्या भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था आम्ही करू। 8 दिवसापूर्वी ज्यांनी नोंदणी केली त्यांच्या राहण्याची व्यवस्था होईल। वेळेवर कुणाच्याही राहण्याची व्यवस्था होणार नाही। जे वेळेवर येतील त्यांनी आपली व्यवस्था स्वयं करावी। शिस्तीनं राहावं, हे याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगत आहोत। प्रत्येकाने हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी दान पारमितेचं पालन करावं, दान द्यावं। दान गोळा करण्यासाठी त्या एरियातले कार्यकर्ते काम करत आहेत, तर त्या दृष्टीनं आम्ही सगळे लोक यासाठी आवाहन करीत आहोत। तर मला असं वाटतं की एवढी माहिती देणं हे गरजेचं होतं, ते मी दिली। काही माहिती अजून राहिली असेल तर तुम्ही काही प्रश्न असतील तर विचारू शकता, अन्यथा काही माहिती राहिली असेल तर राहुल खांडेकर आहेत, आनंद भालेराव आहेत, एकसाथदादा गायकवाड आहेत, BR गायकवाड आहेत, तर आपल्याला काही म्हटलं असेल तर आपण पण ते सांगावं। इथे मी माझं निवेदन संपवतो। मी या ठिकाणी भीमपुत्र टेक्सादादा गायकवाड यांना विनंती करतो, कारण ते भारतातल्या बाबासाहेबांनी निर्मित केलेल्या बुद्धविहाराचं प्रतिनिधित्व करतात, तिथले ते प्रमुख आहेत। त्यानिमित्ताने ज्या ठिकाणाहून या धम्माची पुनर्स्थापना झाली त्याच ठिकाणावरून दादा त्याचं नेतृत्व करत असल्यामुळे मी दादांना विनंती करतो की या अधिवेशनासाठी आपण लोकांना सामील व्हायचं आवाहन करावं आणि 2 शब्द या निमित्तानं सांगावं। नमो बुद्धाय। नमो बुद्धाय। धम्मनायक मान्यवर अशोक भाऊ, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष खांडेकर आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, खरं म्हटलं तर बुद्धविहारांची संयोजन समिती असावी असा विचार येणं ही साधी गोष्ट नाही आणि केवळ विचार येऊने फायदा नाही, उतरवण्यासाठी सर्वस्वी पणाला लावणं हे सारं काम मी ज्यांना धम्मनायक म्हणतो ते अशोक भाऊ करतात। मला त्यांचा याबद्दल फार मोठा अभिमान आहे आणि धम्मभूमीतर्फे आमचे धम्मासंदर्भात सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख राहुलजी खांडेकर हेही त्यामध्ये सर्वस्वी पणाला लावून काम करतात, याचाही मला अभिमान आहे। हे जे अधिवेशन आहे, खरं म्हटलं जे हे प्रमुख आहे त्याचे अध्यक्ष भदंत उपगुप्त, मी साधारणपणे 40 वर्षापूर्वी त्यांची भेट झाली होती। त्यावेळेस ते अगदी लहान होते, म्हणजे 16-17 वर्षाचे असतील, चिवरमध्ये होते। आम्ही नाट्यप्रयोग घेऊन गेलो होतो मराठवाड्यामध्ये आणि अचानक गेलो, त्यांना म्हटलं आम्हाला फार भूक लागली, काहीतरी करा। अर्धा तासामध्ये 25-30 कलाकारांसाठी त्यांनी मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि कार्यक्रमाची जबाबदारी घेतली। तिथे थिएटर नव्हतं, सिनेमा हॉल घेतला। तर आता ते असं वरती असतं ना
उतरणं त्याचं नाटक कसं साजरं करायचं मी म्हणलं हे तर सपाट करावं लागेल. मग त्यांनी तिथल्या मालकाला कन्व्हिन्स केलं आणि म्हणजे होऊ द्या म्हणून. मग आम्ही सगळं ते स्टेज असं पाडून असं सपाट केला, याच्यावर सेटिंग उभारलं आणि हे केलं. त्यांनी इतकं सुरेख लहान असताना सुद्धा तिकीट विक्रीचा पैचा हिशोब हे दिला. आणि त्याच वेळेस असं लक्षात आलं की ही व्यक्ती फार महान आहे आणि ह्या 40 वर्षामध्ये त्यांनी इतकं मोठं काम हे केलेलं आहे. आणि ते ह्या कार्यक्रमामध्ये आहेत. विशेष म्हणजे श्यामदादा गायकवाडांचं जे सांगितलं, श्यामदादा गायकवाडांचे थोरले बंधू माझ्या संपर्कात होते, ते मला भाऊ म्हणायचे. श्यामदादा खरं म्हणजे चळवळीमध्ये फार मोठं त्यांचं योगदान आहे आणि त्यांना उद्घाटक म्हणून बोलवलं आहे. तर ह्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहायला पाहिजे. परत डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर हे समारोपाला आहे. तर या सगळ्यांसाठी म्हणजे सगळे मिळून सगळ्यांना एकत्र करून हा कार्यक्रम होतो आहे. तर बौद्ध बांधवांनी ज्यांना असं वाटतं खरोखर बाबासाहेबांचं स्वप्न जे आहे भारत बौद्धमय करायचं आणि हा त्याचा फार महत्त्वाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला उपस्थित तर राहावं, पण ज्यांना उपस्थित राहता येत नाही त्यांनी यथाशक्ती दान करावं. आणि आता पुण्यामधून आपल्यासोबत रावजी खांडेकर आहे, त्यांनी त्याचा संपर्क करून त्यांच्याकडे दान जमा करा आणि याला भरघोस पाठिंबा द्यावा आणि उपस्थित राहून ते ज्ञानामृत आपण प्राशन करावं अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो. जय शिवराय, जय श्री जय. बुद्धविहार संयोजन समितीसाठी ऐतिहासिक दमोमीचं सदैव सहकार्य असणार आहे आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा आम्ही उचलला असेल असं या सांगतो. मार्गदर्शक भीमपुत्र टेक्सादादा गायकवाड या ऐतिहासिक धम्मभूमी देऊळरोडचे अध्यक्ष, त्यांनी हे जे आहे हे केंद्र असावं सांस्कृतिक सगळ्या बदलाचं. जसं दीक्षाभूमी आपण एक केंद्र मानतो धम्माचं, त्याचप्रमाणे सांस्कृतिक बदलाचं केंद्र हे ऐतिहासिक धम्मभूमी व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही या ठिकाणी पाली प्रचार केंद्र आणि धम्म प्रचार केंद्र दोघांची स्थापना केलेली आहे. आणि बुद्धविहार कृती समितीचं बुद्धविहार समन्वय समितीने या ठिकाणी अनेक कार्यक्रम लावून आपला जो अजेंडा आहे सांस्कृतिक बदलाचा हा इथून सुरू करावा असं सुद्धा मी या ठिकाणी त्यांना आवाहन करतो. की अशोक भाऊंनी जे सांगितलं की याच्यामध्ये एक मुद्दा असा पण आहे केडर कॅम्प 300 लोकांना. तर त्यासाठी धम्मभूमी आपल्या सेवेत तयार आहे 300 लोकांचे घ्यायला. त्याचा सगळा जो खर्च जो असेल तो करायला म्हणजे आम्हाला आनंद वाटेल. तर ही संधी आपण द्यावी अशी मी विनंती करतो. साधुवाद दादा तुमच्या या निर्णयाला, तुमच्या या विनंतीला, जी तुम्ही म्हणजे एवढं मोठं काम करता जो विनंती करताय, या विनंतीला मी खरंच तुमचं साधुवाद व्यक्त करतो. आणि नक्कीच या प्रकारे आम्ही सगळे मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी करू अशी आपल्याला ग्वाही देतो आणि सगळ्यांचा आभार मानून या ठिकाणी ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.